होय यशवंतराव. काय राव काल बावटपणा सगळंच केलाय तुम्ही राव. कशाला आलं तिथनं मीटिंग मधनं उठून? कसली मिटिंग आप्पा? वाईस बदाम बेदाम खात जावाय जरा, म्हणजे तुमची स्मरणशक्ती जागे होईल. कसली मीटिंग? आता काल झालेली मीटिंग आठवणार होय तुम्हाला? ती झाडाची म्हणताय वय? मग कशाची? ती जाणू द्या तिकडे, मारू द्या. मी गेली उठून, आपल्याला नाही पटले ती. का? मला नाही पटलं, मी गेलो उठून. मला कळालंय, माझ्या डोक्यात आलं तुम्ही का उठून गेला. ती आता का ती पप्पे मला मोठा माणूस म्हणला होता ना, ती तुम्हाला गुस्सा आला असेल त्याचा, त्यामुळे आला असेल तुम्ही उठून. आप्पा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पप्प्याचा सांगण्याचा संदर्भ असा होता की मोठा माणूस आणि बारका माणूस. तुम्ही म्हणजे कसं माझ्या वडिलांच्या वयाचे माणूस दिसता, मी म्हणजे कसं 19 वर्षाचा असल्याकडे अजून दिसतो. टिल बॉडी, अजून बॉडी कशी माझी. आणि तुमची माझी कसं झालंय, सापळा झालाय, अक्षरशः गजून चाललाय तुम्ही. त्याच्यामुळे ती पप्प्याचं म्हणणं तसं आलं की तुम्ही वयाने मोठं, मी वयाने लहान. जिबला हाड असल्यावर बरं राव म्हणताय. कशाला तुम्ही माझ्या वडिलाच्या वयाचं आहे, आपलं वय एकसारखंच आहे की काय सांगायला लागला तुम्ही? आप्पा, शाळेत संघ जात होतो आपण आणि म्हणताय माझ्या वडिलाच्या वयाचं. कशाचा आप्पा एका वर्गात होतो. ती म्हणतात ना, यशाची पहिली पायरी अपयश, ह्याच्यातच तुम्ही गुरफाटला. माझं नाव कसं आहे, यशवंत असल्यामुळे माझ्याकडून नेहमी यश होतं. आणि ती तुमचं म्हणजे सारखं अपयशातच, सारखं माग माग. माझ्या बरोबर असल्यामुळे तर तुम्हाला मी ढकलत मोरपर्यंत नेलं, आणि आज तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष बी माझ्यामुळेच झाला. काय राव, 10वी पर्यंत माझंच बघून लिहिता आलाय, 10वी पर्यंत शिकलाय आणि सांगायला लागला आप्पा, तुमचं माझं बरोबर नाव यशवंत आणि माझं नाव यशवंत करायला लागलाय यशवंत. तुम्ही. हा? यशवंत नाव कशासाठी ठेवलं? गचा मग काढा येत होता का तुम्हाला? माझंच बघून लिहायचा. तुमचा बघून लिहायला मी मोकळाच होतो तिथे. मग काय करत होता? तुम्ही आलाय कशाला ती सांगा. कशाला आलाय म्हणजे? ते झाडाचं काय करायचं? ती असली झाडे त्या सरपंचांनी चांगलं प्लॅन आखलंय राव. झाडं लावा, झाडं जावा. त्यांनी चांगली चांगली झाडं आणल्यात. आप्पा, कसं आहे माहिती का, हा? सरपंच झालं, हा, हा. तुम्ही झालं, दादा झालं, आण्या झालं, पोपट्या झालं, ह्या सगळ्यांनी यशवंतरावच्या डोक्याने जर वागलं तर गावाचं बी चांगलं होईल आणि तुमचं बी चांगलं होईल, असं माझं म्हणणं आहे. का? बाप्पा, आता तुम्ही मला सांगा, झाडं लावायच्यात, हा. तुम्ही म्हणताय, हो. झाडं लावून करणार काय? काय करणार म्हणजे? अहो, झाडे जर लावली ना आणि ती जर जागावली ना, तर पावसाचं प्रमाण वाढेल, परत लोकांना शुद्ध ऑक्सिजन मिळेल. त्या झाडांपासून बरंच काय काय फायदा येतं. आणि ती फायदे झाडं आणल्यात, ती चिंचेची झाडं समजायची. चिंचेच्या झाडापासून ग्रामपंचायतला फायदा बी होईल. आणि काय करायचं त्यांनी? बाप्पा, हे सगळं तुमचं खरं झालं. हा. चांगली मोठी झाडं तोडायची आणि ही बारकी उडली उडली आणून लावायची. त्याला शेरडांपासून वाचवा, त्याला पाणी घाला, हा. त्याला आळ करा, हाय हाय, बरोबर. त्याला कुंपण करा. एवढा करायचं आहे नाही का? मग ती चांगली हाय ही झाडं का तोडताय तुम्ही? कुठं झाडं तोडले त्यांनी तेव्हा? राव, काय गावात तोड चालली झाडांची? आता मला तर एक बी झाड तोडलेलं दिसलं राव त्यांनी. राव, उलट ती झाडं जागवायचं बघतोय का झाडं तोडेल होय ती? राव, एक येडी बाबा गावात ठेवली नाही. सरपंचानी अख्खा खकाडा करून टाकला त्या झाडांचा. आणि मग बरोबर आहे की त्यांचं. मग तिडी बाबा ठेवून काय करायचंय? हा, येडी बाबा ठेवून काय करायचं? हो. का येडी बाबा काय झाड नाही का? अहो, झाडच आहे, मग पण ती अडपट झाडाचा नाही उपयोग काय? आप्पा, ऍक्च्युली काय झालं माहिती का, त्या दिवशी अचानक रात्रीचा उठलो आणि येड्या बाबळीवरती मी टेली केली. काय सांगायचं आप्पा तुम्हाला, काय झाड ऑक्सिजन फेकत होतं वय, नुसता धुरच. आणि तुम्ही म्हणता काय त्या झाडाचा उपयोग आहे? जोपर्यंत पुरं जागा झालता का तुम्ही? मग ऑक्सिजन कुठे डोळ्याने दिसतो का यशवंतराव? चष्मा घातला होता तुम्ही? चष्मा नाही, चष्मा नव्हता घातला आप्पा मी, पण तसं बी मला दिसतं. कोणीतरी त्यात काडी टाकून कासपान पेटवलं असेल म्हणे ऑक्सिजन काय सोडतो. ऑक्सिजन कुठं आपल्या बापाला जरी दिसतो का डोळ्याने? असं सांगायला लागला मी तुम्ही. बघितलंय राव. काय बोलताय राव तुम्ही? नाहीतर ती आवलादच येडपट आहे. काय कोणाला म्हणला? अहो, त्या झाडाला म्हणतोय मी का तुम्हाला? मग ती अवलाद येडीच आहे, त्याला कोण तोडू शकत नाही, त्याला शेरडं करडं खाऊ शकत नाही. आणि शेवटी किती केलं तरी ती तुमच्यासारखं कोडगं तोडलं तरी परत येते. आता आम्ही काय कोडगापणा केला? मित्रप्रेम, जसं तुमचं माझ्यावरती मित्रप्रेम आहे, मी तुम्हाला किती येळा हाकाललं तरी तुम्ही परत माझ्यापाशी येताच, ह्याला म्हणतात कोडगं. तसं ती झाड सुद्धा येडं, त्याला किती तोडलं तरी परत येतं. ती तोंडाला हाड आणि जिभेला हाड असल्यावर बोलत जा राव. कोणाला हाडा कशाला कोडगण बिडगण काय म्हणते? परत तुमच्या दारात येणार नाही आपण, है का माहिती? आप्पा, मित्रप्रेम म्हणलंय मी आणि मग म्हणलंय तसं, लगेच राग नका येऊन देत जाऊ. मित्र प्रेम म्हणले. आणि काय ते सरपंचाचं हे जण माझ्याकडे कसलं सांगा येत नका जाऊ. अहो, गावाला आपण चांगलं बनवायचंय म्हणून त्या सरपंचाने काढले. मग झाड्याने बिड्याने लावून कुठं इलेक्शन लढता येतं का तुम्ही मला सांगायला लागला? अहो आप्पा, पैसा आणि 4 गुंड सांभाळलं ना, कसलं बी इलेक्शन लढता येतं. अक्षरशः तुम्हाला सांगतो, ब्राझीलची सगळी इलेक्शन मी अशीच जिंकले. असली झाडे बिड्या लावून नाही जिंकली. अहो, समाजकार्य करायचे का? समाजकार्य करायचे का राव? आता नाही राहिलं समाजकार्य, आता झालाय घरटी पुढारी.
हा ती बी पैसा खरं द्यावा तुमचं. लागतो मग माणूस मागे येते. हाय बरोबर तुमचं. मग आम्ही आता तीच धोरण धरले. पण समाजकार्य नाही करायचं. अजिबात काय करायचं. मग लोक कशी मतदान करतील तुम्ही तुम्हाला? करा की बघू आम्ही मतदानाचं. उगाच तांटामुक्त त्या दिवशी झालोय मग ते मी केली मी केलंय तुम्ही म्हणजे. म्हणाल नाही झाला. अहो लोकांनी सपोर्ट केलाय मग झालं तुम्ही उगा आपल्या साथीला अरे, होता. लोकांनी सपोर्ट काय फुकाट केलाय काय? मग गळ्यातल्या चैनी मोडून त्यांना घातल्यात. आता आला का त्या चैनी परत? आणि मग राहू द्या ते विषयी सोडून त्या झाडांचं काय करा ते सांगा. आपल्याला नाही जमणार. तुमचं तुम्ही लावा. अहो जगू सगळी मिळून आपण. अहो मी लावल्यात माझ्या पुरती जगायपुरती झाल्या माझ्या घराच्या कडेनी लय झाले. म्हणजे काय एकट्यापुरतच बघायचं का? आमचं आम्ही घरापुरतंच? बघू. आणि गावाने काय करायचं? तुम्ही आहे की गावाला तंटामुक्ती अध्यक्ष लय सारखं सांगतो ना तोंडाने मी तंटामुक्ती अध्यक्ष करा की बाई झाला. कशाला सरपंचला सारखं फॉर्म भरताय आणि पडताय 17 वेळा? ए. काढायची भाषा नका आमच्या बरं करू. मग? आता तुम्ही सांगू का तुम्हाला आता ह्या टायमाला अक्षरशः तुम्हाला सांगतो कोटीने पैसा घालणार पण ग्रामपंचायत मीच आणणार. हाय पोपट पोपट्या काय राहणार इकडे ये. का माहिती तुझ्याकडे लागा. अरे 200 रुपये दे की 200 रुपये दे. उद्या लगेच देतो तुला माघारी. उद्या दे तू. हो आणि कधी तुझा उद्या उगावला असं 100 50 नाही 200 नाही 2.5 पावणे 3,000 रुपये तुझ्याकडे झालं माझं. आणि 200 रुपये घेऊन काय करणार आहे तू? डोसणारच आहे. अरे डोसणार आहे बरोबर आहे हा पण मग सकाळ धरणं काय नाही लागा पोटात डोकं नुसतं असं सुनसून करायला लागलेला आण्याला का डोकं सुनसून करतय काय? तुझी बायको ती बिचारी वहिनी दुसऱ्याच्या बांधाला कामाला जाती रोज कष्ट करती या आणि तू नुसता 10 रुपये गावात हिंडतोय. आणि काल कुठेतरी गेलती मला कळलं. गेलती एका दिवसाकडे माझी दारू सुटावं म्हणून हे काय अंगारा दिलाय हा म्हणजे गलासात चिमुडभर टाकायचं हा. एक गलास पाण्यात हा आणि प्यायचं म्हणली मग दारू प्यायची इच्छाच होत नाही. मग आणखी घालास कशाला वेळ घालावतोय तू? अरे माझं काय म्हणणं होतं पोपट काय होतं? ती म्हणलं एखादी 90 घ्यावं हा आणि 90 ही चिमुडभर टाकायची हा आणि प्यायचं. जर नाही पिवशी वाटली तर म्हणायचं गुन्हा आला. आपल्या बापांनी केलत का ती? का? हा? नाही ती चिमटभर टाकायची आणि प्यायचं. त्यांनी काय सांगितलंय? पाण्याच्या गालासात आणि तो 90 टाकतोय. अरे काय आण्याला का करतोय? या दारूने फार तुझं वाटोळं झालं. गावात लोक करतात तुला तोंड काढून द्याय नाही. बरं जाऊ दे 50 तरी दिला का? माझ्याकडे 50 रुपये नाहीत. 50 रुपये नाहीत? राण्या माझ्या खिशात रुपया नाही. रुपया नाही तुझ्या खिशात? हा अरे भिकाऱ्या तुझ्या जिंदगीवर मुतलं काळ कुत्र तुझ्या आणि आणि भाव काय राहण्या दळण आमचं कसलं दळण सकाळी मंडळीने टाकलेलं. आणि कवा ठेवलंय? आता तुम्ही असता करावं जाग्यावर. बर मी नसताना ठेवलं असेल लगेच पाहिजे काय? लगेच दळण पाहिजे ना मला. हे आता असतोय तुला माहित नाही गुरुवारची 3 वाजता लाईट येते बरं. बरं गुरुवारची 3 ला लाईट येते. कवा बी उठशील आणि उकळात मुठशील. हा बरोबर आहे तुम्ही राव आता उकळात मुच्छील काय आता पाहुणे आलेत घरी आणि त्यांना काय पीठ आर पण लाईट 3 वाजता येते. घरात पीठ नाही राव. नाही नाही आता दळण नाही भेटणार. मी काय दळण देत नाही लाईट आल्याशिवाय. मग त्यांना काय नुसतं रसाच पाजू का? रसा बाज नाही तिकडे घोगऱ्या घाल मला काय घेणं नाही. नका पण ती दळण आमचं दे की मला. आणि माझं काय उन्हाकाराचं डोकं खाऊ नको. दळण काय आता भेटणार नाही. 3 वाजता लाईट येईल तेव्हा दळून देईल. 3 ला लाईट यायची आणि मग मी तवरला का काय? एक काम करा ते आमचं आम्ही दळण माझं मी कुठं बी टाकतो. माझं मला दळण दे. जा जा दळण घेऊन जा आणि तिकडे घोगऱ्या घाल पाहुण्याला. आम्हाला काय घेणं देणं. घुगऱ्या नाही घालणार. 4 किलो मटण आणलंय हलकं समजू नको मला. अरे 4 किलो घाल नाही तर 10 किलो घाल. तुझी जागीर तुझ्या घर तू निघायचं बघ बरं. आता बघू आता पहिलं मी पाहुण्यांना रस्ता द्यायचा काय माझा मी निघतो दळण कुठं बी नेऊन टाकेल मी. खातंय मोकार. निघ बरं पाहिलं तू निघतो आणायचं नाही परत माझं दळण. अप्पा काम होतं एक तुमच्याकडे. पैसे बिशाचं काम असलं ना आलाय असा 90 सूट. अहो पैसे उसनं मागाय ना आलो राव. मग गहू 1 नंबर क्वालिटीचा आणलाय. बाजार भावापेक्षा स्वस्त घालतो तुम्हाला. अरे आणि लका ती बायको कष्ट करून मिलीला का दुसऱ्याच्या रानात आणि तू घरातलं गहू आणतोय कुठं ज्वारी आणतोय तांदूळ भांडी कोंडी त्यात घराचा पार देवाळ केलेला का तू इकून तुला काय लाजबीज आहे का नाही? हो अप्पा लय बोल नका. घ्यायचं असेल तर घ्या
नाही तर मला 90 जण पडलेत घ्यायला. घ्यायचं असला तर घ्या म्हणजे. मग कसला गहू? कसला गहू? गव्हाचा नाद करायचा नाही. चहात खारी टाकल्यावर कशी करती हा तशी चपाती चहा टाकली ना ती करणार. इतका गहू मऊ. का कोकणाचा आहे? कुपनाचा खाऊल्या गहू आहे. तुम्ही तरी खाता का? खावल्या का खपली? अरे नीट सांगला का? अहो आम्ही खाऊल्या म्हणतो. गव्हाच तसला क्वालिटीचा आहे. कसं देणार? कसा हा मार्केटला चाललाय 35. हा 10 चालतं. किलोचा होत्या 350. तुम्ही 400 द्या. ए आणि कालची उतरली का नाही तुझी? का डोक्यावर पडलायस? का 350 होते आणि 400 द्या म्हणतोय. 50 मला काय आलं म्हणून काय होतंय आप्पा? मोठा शेण आहे का? हो द्यायचा असला गहू तर माझ्याकडे बघतो मला किती पैसे आहेत. बरं, एक काम करा हा 200 द्या तुमच्यासाठी. ठेव. माझ्याकडे गाड्या 100 रुपये आहेत. बरं ते जाऊ दे की. थांबता पैसे कडा तिच्या आईला मी घ्यायचो गहू आणि बायको यायची माझ्या दारात मांडाय परत. ती राहू दे हे हाय की राव. तुम्ही का काळजी करता? हा ना इकडे मी गहू असं चांगला आहे ना पण नाद करायचा नाही. आयला मग आण्या काय कर ते पैसे तिकडे यायला मोकळा उद्योग व्हायचा. तुझी बायको बिकू यायची आणि बसायची भांड्यात मला. अहो आप्पा ती माझ्या ऐकण्यातली राव. बघलं का? नाही तर मोकळा उद्योग माझ्या मागे लागायचा. अहो, मोकळा उद्या काय दुमती करील की माझं काय तुमच्यासारखं आहे वय. ए, आणिया. गास भांडी. सुट 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 तुमच्यागत आणि माझ्यागत म्हणायला लागला परत. झालं ना तुझं काम आता? हो बरं पण आयला ही बातमी आता बायकोला सांगतो फोन करून. हॅलो. हा बोला की. अगं मला तुला एक आनंदाची बातमी सांगायची. आता कसली आनंदाची बातमी? सोनं बिनं करताय का काय? अरे तुला सारखं ते सोनं आणि नाणं ह्यातच तुझा सगळा आनंद आहे. हा तू सारखी मला म्हणायची का नाही की तुम्हाला व्यवहार येत नाही, तुम्हाला व्यवहार ज्ञान नाही, लाखाचं 12,000 करताय, कोणी गोड बोलले की तुम्हाला गोंडावत्यात माणसं. मी असा व्यवहार केला नाही एक मस्त पैकी. अक्षरशः तू माझी घरी आली ना अशी पाटण थोपाटशील. काय पाटण थोपाटशील पाटण असाला व्यवहार केलाय मी. अहो काय व्यवहार आहे ते तर सांगताल. अरे सांगतो ना वाईट दम तरी काढ की. आता गहू कसा चाललाय सांग बरं मार्केटला? 35 रुपये. म्हणजे 10 किलोचे किती होते पैसे सांग? 350 होतात. किती? 350 ना. मी फक्त 100 रुपयात घेतलाय बघ ते गहू. किती? फक्त 100 रुपयात. तुझं 250 रुपये वाचवलं का नाही मी? वाचवलं का नाही? आणि तुम्हाला म्हणते तुम्हाला व्यवहार येत नाही. अरे मी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे. हा मग आता झाली का नाही खुश? हा हो की. मग आता संध्याकाळी आहे ना. हो नाही चो नाही. संध्याकाळचं संध्याकाळी बघू. गहू कुणाकडून घेतलाय? गहू चांगला आहे ना? अगं गहू चांगलाच आहे. कोण तुमच्या? अगं गहू चांगला आहे, खपली गहू आहे. त्याची जी चपाती केली आणि गलासात जर बुडवली ना त्याच्या तर नुसती खारीगत विरगळती. नाही का माहित? अगं बाई सेम तुमच्यासारखंच. हा? 2 मिनिटात वेगळं. कोणी गोड बोललं की. बरं हा. आता तुम्ही कुठं आहे? आता मी आहे चौकात. मग सरळ तसंच गिरणीत जा. हा 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 गिरणीत गव्हाचं पीठ ठेवलंय दळण. बर. ते दोन्ही एकत्र करा दळण. हा 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 त्याला सांगा बारीक दळ. गिरणीवाल्याला का? सांगतो ना बारीक दळायला. हा, सांगतो. बर 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 ठीक आहे ठीक आहे. गिरणीत ठेव दळण हे बी मिक्स करावं. गिरणीवाले काही कुठे गेल्यास? काय अप्पा? दळण ठेवायचंय मिक्स काय करायचं. ज्वारीचं दळण आणलं काय? ज्वारीचं नाही गावाचं आहे गावाचं. सकाळी वहिनींनी गव्हाचं ठेवलंय. होय. हा अहो ती मला त्यात मिक्स करायचं. हे बी गहू एक जणांनी दिल्यात स्वस्तात भेटल्या तेव्हा दळण मिसळायचंय. बरोबर. बघ घ्या आतमध्ये तुमची पिशवी आणि करा मिक्स मग. बर 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 बघ. बघा पिशवी कसली ठेवली बायकोनी काय कळा ना. गिरणीवाले आयला काय अप्पा? हो अहो गावा ना पिशवी. पिशवी घ्यावा ना. हो बरं ही तुमचं दळण ठेवू दे एका बाजूला. अहो एकसारख्या पिशव्या आहेत तुमच्या दोन्ही बी. हा हा ती वहिनीने आदला बदल होती म्हणून तुमचं नाव बी टाकले त्याच्यावर. मी नसतो कधी या दळणाच्या भानगडीत. ती बायको मी बी नसतो. बायको दळण करते सकाळचं बघितलं असेल तिने आता कुठे ठेवली काय. तर ही बघा. हो बघा माझं दळण कुठे ती पटकिली. आयला आप्पा
यात तर काय तुमचं दळण दिसना. आम्ही कुठे गेलं माझं दळण? तुमची मागाची पिशवी एकदा बघू द्या. बघा बरं, बायकोचं चांगलं अक्षर मला बघा बघा. आला आप्पा. हा? हे काय तुमचं नाव ठळक आहे की ह्याच्यावर आप्पा म्हणून? हीच तुमची पिशवी? अरे देवा, त्या आण्याने गवती जायला माझच मला इकल्यात आणि गेलाय पैसे घेऊन कुशाल. आयला म्हणजे आण्यानी सकाळी त्याच्या बायकोनी काय दळण इथं ठेवलं नव्हतं. हा. आण्यानी त्याचं दळण म्हणून तुमचं दळण घेऊन गेला आणि लावला आपल्या दोघाला बी चंदन. आता घरी गेल्यावर खून आहे आणि चून आहे, गप शेव खायच्या. पाटण थोपटल पण बेलण्याने. चला, काय उपयोग नाही. दादा दादा यार बोल की. काय लागा तू दिसत नाही गावात, भेटत नाही, बोलत नाही, काय कुठं असतो तो? अरे अन्या, मी रोजच दिसतो, रोजच भेटतो. तू सुधीत असतो का? मग मला रोज दिसतो, रोज भेटतो, रोज बोलतो, मला काय दिसत नाही मग? अरे दारू पिल्यामुळं तुझ्या डोळ्यावाल्यात पडतं, मग कसं दिसेल मी? हे बघ दादा, मला आहे ना एक गुपित गोष्ट सांगायची तुला. मग झटक्यातच सांग की मला. अरे पण माझं धाडसच व्हायना. अरे जे काय सांगायचंय ना ते सांगून मोकळं हो ना एका झटक्यात. अहो दादा, झटक्यात जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला झटका येईल ना? मला का झटका येईल? अहो दादा, तुमच्या बायको बद्दल सांगायचंय मला. बायको बद्दल? हो. अरे जे काय सांगायचं सांगून मोकळं हो. बघा दादा, तुम्ही घरातनं बाहेर गेले हो, बायको माग काय करते माहिती का तुम्हाला? काय करते माग? बायको काय करते माग? दादा हे आता बघा, तुम्हाला जर मी सांगितलं ना तुम्ही मला लय हाणताल. नाही हाणत. सांग सांग बरं काय घ्या करते सांग. बरं मग नाताची शपथ घ्या म्हणा. नाता शपथ आणि तुला हाणणार नाही. नाताची शपथ नाही हाणत. नाकाची नका म्हणू. अरे नाताची शपथ म्हणलं नाही हाणत. ग्रामदैवता शपथ म्हणा, मी तुला हाणणार नाही. आणि असं म्हणा. ग्रामदैवता शपथ हाणत नाही ना तुला. लवकर सांग. हो दादा, हे असलं वयात हे असलं करण्याला का मला काय बरोबर वाटणार. अरे सांग मला लवकर. ह्या वयात म्हणजे नेमकं काय? हो दादा, बायकोचा आपल्यावर आणि आपला बायकोवर विश्वास असला पाहिजे का नाही? मग बरोबर आहे का नाही? हाय ना आमचा विश्वास. मग तेच सांगतोय की मी तुला आला का. पण हे सांगायला येणार का दादा, माझ्या मनावर लय ताण येतोय लागा. तुझा ताण कमी करतो. मला माहितीये तुझा ताण कशात आहे ती. तो की 100 रुपये घे आणि तुझा ताण कमी कर. पण लवकर सांग मला. हो दादा, कसं आहे माहिती का, सांगायचंय ना, पण मी काय म्हणतो माहितीये का दादा, हा. असल्या वयातला का हे असलं मला नाही बघवतला का हे. अरे आणायला का लवकर सांगला का. माझं काय टाळक तू गरम करू नको. लवकर सांग. हो दादा, सांगायचं झालं ना, हे सांगायचं म्हणजे ना असा ताण येतो माझ्या छातीवर. आणि माझ्या छातीवर ताण आला ना, माझ्या हृदयावर ताण येतो. आणि हृदयावर ताण आला ना, माझ्या असा किडनी उभी ताण येतो. आणि किडनी अशा फार दिशी फुटतात. हो की 100 घे आणि तुझा ताण कमी कर. पण मला लवकर सांग. हे बघ दादा, मला आता सांगतो, तू घरात पहिलं बाहेर गेलो कुठं जातो? सकाळी गेलो तर देवळात जातो, कुठे ग्रामपंचायत मध्ये जातो. अनेक जण भेटतात, त्यांच्याशी गप्पा होत्यात आणि मग तिथनं मग आपला मार्गी लागतो. काय असेल ते माझं काम कराय. मग हे तसं चुकलंय ना सगळं. पण कसं आहे माहिती का दादा, माझ्या मत तू ताण येतोय बरं का दादा. पण आता खरंच तुमच्यासाठी लगा मला. अरे मला तुम्हाला अरे आणि नको. हो की घे अजून पैसे आणि तुझा ताण कमी कर लागा. ताणासाठी नाही रे अरे दादा. पण लवकर सांग. फक्त बघ दादा, माझं एकच म्हणणं आहे, तुझ्यासाठी लगा दादा. माझं लिव्हर फुटलं तरी, किडनी फुटली तरी चालेल. पण दादा मला हो सांगायचं असं आहे, तू जातो येळ बरं बाहेर
अरे पण सांग की लवकर. मला सांगा, तुम्ही सकाळी घरातनं बाहेर पडल्यावर पहिले जाता कुठं? अरे पहिलं देवळात जातो, परत ग्रामपंचायत मध्ये जातो, एखादा कोण भेटला त्याचं काम असेल तर ते करून जातो, नंतर माझ्या मार्गाने कुठं ते कामाला जातो शेतातल्या. मग ह्याच्यामुळंच हे होत आहे सगळं. त्याला कारण हे बोंबला अय्या. हिंडतोय कुठं बी लागा, ह्याच्या मागं जा त्याच्या मागं जा, संध्याकाळीच घरी येतोय. अरे लवकर सांग की काय करते ती मला ते. हे बघ दादा, मी सांगतो तुला बघ, पण कसं आहे माहितीये का, गावात तुझं लगा सदस्य झाल्यापासून तू घराचं फार वाटोळच केलंय. जा त्या सरपंचा बरं, जा इकडं मीटिंग, ह्याने बोलावलंय, ती स्कीम आणली. अरे आपल्या घरची स्कीम बघा की. अरे माझ्या बायको बद्दल सांग की. मग दादा, मग मी तीच सांगतोय गेला का तुला. कसं आहे माहितीये का, ज्या वेळेस तू ती नळाची स्कीम, ते गरम पाणी तसलं आणलं होतं ना, त्या टायमाला मी तुला सांगत होतो, तो ऐकलं का माझं? अरे ती जळू ती मारुती, पण माझं आता सांगते काय सांगते ती, नाही तर मग मला तर डोकं त्याच्यात घालायला लागल. त्यात शपथ दिली रे, नाही तर माझं तर डोकं फोडून घे तू. कसलं? कसलं? अरे माझ्या बायकोविषयी काय सांगायचं ते सांग की. कोणाची बायको? अयो, अरे माझ्या आता डोकं फोडून घेऊ का तुझ्या पुढे? अरे माझ्या बायकोविषयी. तुमची बाय? हा बरोबर. पण ते कसं आहे माहितीये का दादा, तू म्हणतो का नाही मी देवळात जातो, मी गावगाडा बघतो. मला सांग, काय गरज आहे तुला सदस्य झाल्यापासून गावगाड्या पंचायत? अरे आणि तू राहू दे, महत्वाचं सांग की. अरे काय 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 सांग 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 सांग. हा, काय? सांग सांग. धर. जायला हो, हे 500 घे, पण मला सांग आता सांग. दादा, कसं असतं माहितीये का, सांग. हा, हे सांगायचं जर म्हणलं हा. तर तेव्हा त्याच्या आईला, अयो दादा, हो काही कळी येतील का माझ्या पाटणीत फार छाती पडेल लागा, निवार कळी येतील का दादा. हे तुझी कळ बंद कर अजून बी. आयला लय हा, पण सांग पटकेने. हे बघ दादा, कसं आहे माहिती का, आता तुझ्यासाठी लागा दादा मी ना कळा पण सुसाय तयार रे, पण कसं आहे माहिती का, हे लागा बरं नाही बरं का. अरे सांग बाबा, तू लांबत बसलो काय सांग. मी तीच सांगतोय लागा दादा तुला. कसं असतं माहिती का, गावगाडा आणि घर, आपलं घर बघता बघता गावातलं काही बघत तू. आता का तुझ्या पण मला तर आता काय सणच व्हायना गाडी आता. अरे सांग ना माझ्या बायकोविषयी तू. दादा, तू काय कर माहिती का, गावातला आता हे कामधंदा बंद कर, आला का सांगला का. आणि तू आहे का नाही आपल्या घरी घरचं बघ बाबा, असं माझं म्हणणं आहे. कारण मला नाही लागा हे नाही बघ वाटलं का मला, ह्या डोळ्याने लागा मला वाईट वाटतं दादा लागा. अरे सांग की माझी बायको काय करते. मिस्त्री अरे. लावती. काय? अरे आण्या मिस्त्री लावती. मिस्त्री आरोग्यास हानिकारक असते बरं का. राणी ही सांगायसाठी तुम्हाला असल्या वयात. काय रे, ह्याच्यासाठी मला इतकं पैसे घालवावं लागलं. मिश्री